वारकरी संप्रदाय म्हणजेच वारकरी लोक ज्या विचारप्रणालीचे पालन करतात, ज्यामध्ये विठ्ठल भक्ती सर्वश्रेष्ठ मानली जाते, त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वरांनी घातला व या धर्ममंदिरावर कळस चढविण्याचे काम संत तुकारामांनी केले. म्हणूनच भागवत धर्माचा नित्यस्मरणी महामंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. श्रीमद भागवद्गीतेचे सरळ सुलभ प्राकृत भाषेतील रूप म्हणजे ज्ञानेश्वरी. वारकरी संप्रदायात व भागवत धर्मात ज्ञानेश्वरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्म वर्णाच्या लोकांना विठ्ठलाच्या भक्तीची दारे खुले करून दिली. त्यांनीच या धर्माची आचारसंहिता बनवली व सर्व लोकांसाठी भागवत धर्म सहज सुलभ केला. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली ही परंपरा संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, नरहरी सोनार व संत तुकारामांनी पुढे नेली. संत तुकारामांनी अभंग कीर्तनातून संसारातील कर्मे करत विठ्ठलाचे नाम घेण्याचा उपदेश केला. कोणतेही तीर्थव्रत न करता पंढरपूरची वारी करण्याचा संदेश संतांनी सर्व भाविक जनतेला दिला व जनतेने तो आचरणात आणला व आजही भाविक तितक्याच भक्तिभावाने व आनंदाने वारी करताना पाहावयास मिळतात.